तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता हा कलर किती सुंदर आलेला आहे. तर अतिशय छान कलरमध्ये आपण हा केक बनवलेला आहे. तर फ्रेंड्स, आता इथे मी घेतलेला आहे 200 ग्रॅम प्रीमिक्स. तर मी नेहमी गुडरिच कंपनीचं प्रीमिक्स वापरते आणि आपल्याला आता अर्धा किलोचा केक बनवायचा आहे. तर इथे आपल्याला बनवायचा आहे व्हॅनिला फ्लेवरचा केक. तर बघा, आता या केकचे मी 3 भाग केलेले आहेत. तर आपल्याला हा केक नेहमी 3 लेयरमध्ये कट करावा लागतो. तर आता आपल्याला ह्या केकला पूर्ण शुगर सिरपने सोक करायचं आहे. तर बघा फ्रेंड्स, केकला शुगर सिरपने हे सोक करावंच लागतं. हे जर आपण नाही केलं चांगल्या प्रकारे, तर आपला केक असा मॉइस्ट होत नाही आणि तो हार्ड बनतो. म्हणून केकला नेहमी शुगर सिरपने सोक करायचं. तर आता बघा, या क्रीममध्ये मी घेतलेला आहे ग्रे कलर. तर अगदी असा फिकट मी ग्रे कलर या क्रीममध्ये घेतलेला आहे. तर मला हा केक ग्रे कलरमध्ये करायचा होता. तर बघा, इतका सुंदर हा केक झालेला आहे. अतिशय छान याचं डेकोरेशन पण झालेलं आहे आणि कस्टमरला पण हा केक खूप आवडला. कारण त्या कलरच खूप छान आला होता याचा. तर त्यांना पण हा केक खूप आवडला. आता बघा, आपली ही क्रीम सगळीकडे अशी स्प्रेड केलेली आहे. तर याच्यावरती आता आपल्याला टाकायचं आहे टुटी फ्रुटी. तुमच्याकडे जर टुटी फ्रुटी नसेल, तर तुम्ही शुगर स्प्रिंकल टाकले तरी चालेल. तर बघा, आता आपली ही पहिली लेयर झालेली आहे. आता इथे ठेवलेली होती मी दुसरी लेयर. तर दुसरी लेयरसुद्धा आपल्याला या पहिल्या लेयरप्रमाणेच कव्हर करायची आहे. क्रीम लावायचं आहे आणि नंतर मग त्याच्यावरती टुटी फ्रुटी टाकायची आहे. तर बघा, आता इथे सुद्धा मी टुटी फ्रुटी टाकून झालेली माझी आणि आता याच्यावरती मी तिसरी लेयर ठेवलेली आहे. तर इथे सुद्धा आपल्याला शुगर सिरपने सोक करायचं आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझे व्हिडिओ ही आवडत असले, तर तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि तुम्हाला जर अजून माझ्या केकच्या व्हिडिओ बघायच्या असतील, तर तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट देऊन तुम्ही अजून केकच्या व्हिडिओ बघू शकतात. मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे केक आपल्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे आणि वेगवेगळे फ्लेवरसुद्धा पण आहे. तर तुम्ही चॅनलला व्हिजिट नक्की द्या आणि तिथे जाऊन माझे केक तुम्ही बघा. म्हणजे तुम्हाला केक क्लास करायची पण गरज भासणार नाही आणि तुम्ही केक क्लास न करता घरामध्ये बसूनसुद्धा तुम्ही केकचा व्यवसाय हा करू शकतात. एवढ्या डिटेलमध्ये मी या व्हिडिओ तयार केलेले आहे. तर तुम्ही एकदा चॅनलला नक्की व्हिजिट द्या. तर बघा, आता पूर्ण क्रीमने आपल्याला हा केक कव्हर करून घ्यायचा आहे. तर बघा, आता इथे माझ्याकडे एक प्लॅस्टिकचं स्क्रॅपर आहे. तर त्या स्क्रॅपरने मी साईडने हा केक पूर्ण असा प्लेन करते आहे. तुमच्याकडे जर असा स्क्रॅपरचा कोंब असेल, तर त्या कोंबने सुद्धा तुम्ही अशी साईडनं डिझाईन काढू शकतात. तर माझ्याकडे पण तो कोंब आहे. पण मी आज तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचे डिझाईन या केकवरती काढून दाखवणार आहे. म्हणून मी ह्या स्क्रॅपरने हा केक असा साईडने प्लेन करते आहे. तर बघा, आता वरून पण आपला हा क्रीम असा व्यवस्थित आपण लावून घेतलेला आहे. तर आता आपल्याला तो कोंब आहे, तर त्या कोंबची आपल्याला काही इथे गरज नाही. जो आपण ब्रशने जो केक आपण सोक करतो, तर त्या ब्रशने आपल्याला इथे डिझाईन काढायची. तर बघा फ्रेंड्स, किती छान अशी आपली या ब्रशने डिझाईन होते आहे. तर आपण इथे कोंब वापरायलाच पाहिजे असं काही नाही आहे. तर ब्रशने सुद्धा ही डिझाईन खूप छान होते. आता इथे 10 मिनिटासाठी आपल्याला हा केक फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. याने काय होईल, आपण जर ही क्रीम लावलेली आहे केकवरती, तर ती क्रीम सेट होते आणि मग आपल्याला नंतर त्या केकवरती डेकोरेशन करायला इझी होतं. तर बघा, आता ही क्रीम आपली चांगली सेट झालेली आहे आणि आता मी साईडनं आपला हा केक कव्हर करते आहे. तर इथे मी N1 नंबरचं नोझल वापरलेलं आहे, मोठ्या साईजचं. तर यात 2 नोझल असतात. एक छोटं पण असतं आणि एक मोठं पण असतं. तर मी मोठ्या नोझलने इथे डिझाईन करते आहे. तर बघा, अतिशय छान आपली सुंदर अशी ही डिझाईन येते आहे आणि हा केक पाहायला पण इतका सुंदर वाटत होता, की खूप कस्टमर अतिशय खुश झाला हा केक बघून. आणि वरच्या साईडने सुद्धा आपल्याला हीच डिझाईन इथे काढायची आहे. तर मला या केकवरती कस्टमरने नाव टाकायला सांगितलं होतं. तर ती व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाली. तुम्हाला दाखवता आलं नाही मला ते नाव टाकताना. तर बघा, आता मी वरच्या साईडने सुद्धा सेम तीच डिझाईन काढते आहे. तर इथे आपली ही डिझाईन पूर्ण काढून झालेली आहे. आणि बघा, तुम्ही हे जे चॉकलेटचं डेकोरेशन बघता आहे, तर हे होममेड आहे. हे मी घरी बनवलेलं आहे आणि याची व्हिडिओसुद्धा माझी चॅनलवर मी अपलोड केलेली आहे. आणि साईडने मी थोडे शुगर स्प्रिंकल टाकते आहे व्हाईट कलरचे. तर अतिशय छान हे असे शुगर स्प्रिंकल या केकवरती दिसत होते.
तर बारीक बारीक जे व्हाईट कलरचे स्प्रिंकल मिळतात तर ते स्प्रिंकल मी याच्यावरती टाकते आहे. तर बघा फ्रेंड्स, आता हा आपला केक पूर्ण रेडी झालेला आहे. तर तुम्हाला जर अजून काही वेगळी आयडिया असेल केक डेकोरेशन करायची, तर ते त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही केक डेकोरेट करू शकता. आणि हे पण अतिशय छान व्हॅनिला फ्लेवरसाठी हे जे डेकोरेशन आहे, तर हे अतिशय छान सिंपल, सोपं आणि साधं डेकोरेशन असं आहे. तर हे अतिशय सुंदर असं हे व्हॅनिला केकवरती दिसतं. तर तुम्हाला जर हे डेकोरेशन आवडलं असेल, तर तुम्हीसुद्धा असा तुमचा केक डेकोरेट करू शकतात. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर अशी व्हॅनिला केकची ऑर्डर आली, तर तुम्ही हे जे डेकोरेशन आहे हे तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला कसं वाटला हा माझा केक, तर मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.